नागपूरच्या धरमपेठ परिसरात गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली। तर या दरम्यान रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। सोशा रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी मित्रांसोबत गप्पा मारत असताना हा गोळीबार करण्यात आलाय। 2 मोटरसायकलवरून आलेल्या 4 आरोपींनी यावेळी गोळ्या झाडल्या। गोळीबारानंतर भुसारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं। अंबाझरी पोलिसांनी त्या दरम्यान खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला। अविनाश भुसारी याच्यावर आरोपींनी 6 गोळ्या फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली। काही महिन्यापूर्वी नागपुरातील पवन हिरणवार या कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता। या खुनाच्या घटनेतूनच अविनाश भुसारी यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय हा पोलिसांनी व्यक्त केला। अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात होकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे।